पुणे जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत अन्यायाचा आरोप करत खेड तालुक्याच्या खेळाडूंचं आमरण उपोषण सुरू झालंय। पुणे जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धा 2025-26 जंक्शन तालुका इंदापूर येथे नुकत्याच संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात अंतिम सामना यजमान इंदापूर विरुद्ध खेड या संघामध्ये रंगला। मात्र या सामन्यात खेड तालुक्याच्या खेळाडूंवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आलाय। सामना सुरू होण्याआधीच खेड संघाच्या वतीने इंदापूर संघाच्या कागदपत्रांविषयी आक्षेप घेतला गेला होता आणि त्यासाठी नियमाप्रमाणे 1000 रुपये प्रोटेस्ट फी भरण्यात आली होती। यावर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी सामना खेळून घ्यावा। सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या कागदपत्रांची पडताळणी करून योग्य निर्णय जाहीर केला जाईल असे सांगितले होते। मात्र सामना संपल्यानंतर कुठलीही पडताळणी न करता अधिकारी त्या ठिकाणावरून निघून गेल्याचा गंभीर आरोप खेड तालुक्याच्या खेळाडूंनी केलाय। यामुळे संतप्त खेळाडूंनी जिल्हा क्रीडा कार्यालयात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। खेळाडूंचा दावा आहे की इंदापूर संघातील काही खेळाडूंची कागदपत्रे अपूर्ण आहेत। शासनाच्या नियमानुसार प्रत्येक खेळाडूकडे मूळ जन्मदाखला, मूळ आधार कार्ड, इयत्ता पहिलीमध्ये दाखल केलेल्या जनरल रजिस्टर 1 ची सत्यप्रत, खेळाडू आयडी कार्ड कागदपत्रे असणे बंधनकारक आहे। या सर्व कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। खेळाडूंच्या या आंदोलनामुळे जिल्हा क्रीडा विभागावर पारदर्शक कार्यपद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला। तर त्यांनी ते अर्ध्या तासामध्ये वास्तुपदा ते उपलब्ध करून देण्याची प्रोसेस आहे। तर किमान त्यांनी आज नाही पण उद्या तरी ते कागदपत्र या ठिकाणी ना संबंधित त्यामध्ये खेड व इंदापूर यजमान इंदापूर यामध्ये अंतिम सामन्याची लढत झाली। त्यावेळेस आम्ही स्वतः खेड तालुक्याचे खेळाडू ग्राउंडमध्ये गेल्यापासूनच त्यांची शिवीगाळण अपशब्द चालू होते। तिथे बसण्यापासून ते त्या खुर्चीवरून किट बॅग, टी शर्ट फेकण्यापासून त्यांची सुरुवात झाली। त्यानंतर मॅच सुरू व्हायच्या आधी आम्ही रितसर प्रोटेस्ट 1000 रुपये भरून रितसर प्रोटेस्ट मागितला होता कागदपत्र पडताळणीसाठी। त्यानंतर त्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितलं की मॅच झाल्यानंतर आपण त्याबाबत पडताळणी करू व मॅच झाल्यानंतर त्यांनी तसं म्हणजे आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी फक्त आमची कागदपत्रे तपासून त्यांचे कागदपत्रे न दाखवता तिथून निघून गेले।